माझं तर आवरलंय सगळं, पण ताईंचं काही काम आवरलंय का नाही पाहते. काही कामात मदत करायची असेल तर त्यांना विचारते. ताई. काय ग, उठली का? हो उठले ना. अगं तुला झोप लागली का नीट रात्रीची? लागली हो झोप थोडीफार. आता कसं जागा बदलली ना, त्यामुळं मला जागा बदलली का झोप नाही लागत. अगं मग एवढ्या लवकर कशाला उठायचं, थोडं झोपायचं ना. नाही नको म्हणलं, सासर घरी पहिला दिवस आणि एवढ्या वेळ कसं झोपायचं ना. तुमचं दर्शन घेते मी, द्या ना मला दर्शन. अगं हे काय, दर्शन कशाला घेते? घेऊ द्या ना पण. अगं प्रत्येकाचं दर्शन घेत बसशील ना तर कंबर कामातून जाईल. मग पदर कशाला घेतेस, राहू दे. बरं तुम्ही काय करताय? मी पीठ मळून देऊ का तुम्हाला? नको अगं, करते मी. मग मी ती भांडी लावून टाकू का तेवढी मांडणीवर? नको अगं, लावते मी. नको का? बरं जाऊ दे, मग मी भाजी बनवू का? नको अगं, तू नको बनवू, तू बस बरं. काय ताई, तुम्ही तर मला काहीच काम करून देणार. अगं नवीन नवरीने अशी लगेच कामं नसतात करायची. नवीन नवरी म्हणून काय झालं, पण मग मी पण तुम्हाला थोडी मदत करू लागते ना. तुम्ही एवढं काम कधी करणार? एक काम करू का, मी कपडे धुवू का? नाही ग, अजून कुणी आंघोळ्याच केल्या नसतील एवढ्या लवकर. नाही का? बरं मी फरशी पुसू का मग? अगं फरशी ना, सगळं काम आवरले का मग पुसावं लागेल. मग मी काय करू आता? काहीच नको करू, तू बस आणि फक्त गप्पा मार माझ्याशी. असं कसं ना, सासूबाई ओरडतील ना, मला म्हणते ना, अगं काय सगळं काम ती एकटीच करते, तू खुशाल मार बसली. सासूबाई काय नाही बोलणार, मी आहे ना. हो तुम्ही घेता ना सगळं समजून, पण बोलल्या तर मग परत. काय नाही, तू बस निवांत, नको एवढं टेन्शन घेऊ, बस बरं तिथं. ताई मग आता मला तुम्हीच सांगा, मी काय काम करू? तू काय ऐकायची नाही बाई, बस बरं तिथं. किती टेन्शन घेतेस, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. असं कसं, काहीतरी काम करते ना मी. अगं तुझ्या खोलीत जाऊन मस्त आराम कर. ताई मी ह्या इथल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवू का? नीट व्यवस्थित ठेवते मी कपाटामध्ये. राहू दे अगं, कशाला घालते? काय ताई, तुम्ही तर मला काहीच काम करून दे ना. अगं तू माझी छोट्या बहिणीसारखी आहेस, अजून तू नवीन नवरी आहेस. अगं ताई तुम्ही मला किती समजून घेता हो. मला तर काही काम पण करून देत नाही आणि सगळ्यांना पण किती एकदम सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहता. सगळ्यांची कामं पण किती पटपट करता. तुम्हाला कसं काय जमतं एवढं सगळं? तुम्हाला सांगते, लग्न जमलं ना, मला तेव्हा इतकं टेन्शन आलं होतं ना की माझं कसं व्हायचं. पण तुमच्या रूपाने ना मला इथे माझी मोठी बहीणच भेटली. मोठी बहीण म्हणतेस ना मला, मग आता माझं एक ऐक बरं, एकदम निवांत बसून घे. आपण दोघी ना मैत्रिणी म्हणून खूप छान राहू, कधी भांडायचं नाही, काहीच नाही काहीच नाही. मी मला एवढं काम जमत नाही बरं का, पण तुम्ही मला हळूहळू शिकवाल ना, तसं तसं मी सगळं करेल. अगं तुला ही साडी खूप छान दिसते, मला तर खूपच आवडली. तुम्हाला आवडली का ही साडी? तुम्हाला घालायची असेल ना, तुम्हाला घेऊन जा, तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा घाला. तुम्हाला खूप छान दिसेल. एकदम लाईट वेट आहे, अजिबात हेवी नाही. हो का? आणि तुम्हाला अजून काही वाटलं ना तर मला आहे ना बिंदास मागा, तसं काही वाटूच नका अजिबात. काय बाई, ही बया कुठं जाऊन बसली काय नू, काम ना धामणीच तर हिंडायला पाहिजे. वैताग आलाय बाई नुसता. काय होत आहे, काय झालं? आली का तू? कुठं गेली होती ग? इथं कामं पडली सगळी घरभर आणि गेली हिंडायला निघून. अहो काय नाही, तर बाहेरच गेले होते मैत्रिणीकडे. अगं बाथरूम मध्ये कपडे तसेच पडलेले आहेत. सगळे काम आवरली मी. हा कपडे धुवायचे राहिले होते तेवढे. मला वाटलं तुम्ही धुताल. मी नाही धुणार बाई, माझी इथं किती का कंबर दुखती आणि डोकं पण दुखतंय. आणि हे बघ घरभर कचरा झालाय सगळा, किती राडा पडलाय सगळीकडं. आवरून अहो घर झाडलं होतं मी सकाळीच. आता लहान मुलं आहेत घरामध्ये, मग ते कचरा करतातच ना. अहो ते काही माहिती नाही मला. परत झाडून घेऊ का? बरं घेते. अगं कचरा तर झालाय आणि भांडे पण पडलेत तिकडं बघ, किचन मध्ये जाऊन. भांडे आहेत का बेसिंग मध्ये? मी तर घासली होती. तू घासली का नाही मला नाही माहिती. परत कुणी ठेवले असतील मग. बरं घासते मी, राहू द्या. किचन मध्ये जाऊन बघ एकदा, किती भांड्यांचा राडा पडलेला आहे. मग तुला दिसल. जरा कामं आधी उरकून घेत जायची आणि मग कुठं जायचं तिकडं जात जायचं. सासूबाई बघा, तुमच्या बारक्या सुनबाई
कामं उरकायची ठेवायची आणि लगेच हिंडायला निघून जायचं. तुम्हाला पटते का बघा आता. मी जर असं कुठं गेले तर मला लगेच बोलता तुम्ही. काय ग सोनबाई, तुझी कामं उरकून जायला काय होतं तुला? सासूबाई कुठं नव्हते गेले, इथंच गेले होते बाहेर थोडा वेळ. माझी मैत्रिणी ना तिच्याकडेच गेले होते. हे बघ सोनबाई, कुठं हिंडायचं तिकडे हिंडत बस, पण आधी तुझी कामं उरक आणि मग जात जा. इथं दुसऱ्याच्या डोक्याला कटकट नको. बरं राहू द्या, मी उरलेली कामं घेते माझी करून सगळी. आजकाल जाऊबाईंना काय झाले काही समजतच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड करतात, माझ्याशी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालतात. काय झाले त्यांना काही समजत नाही. पहिले तर अशा वागत नव्हते माझ्या बरोबर. मला वाटतं त्याला विचारावंच एकदा काय झाले. ताई, तुम्ही नवीन नवीन तर माझ्याशी खूप छान बोलायच्या हो, पण आता काय झालंय तुम्हाला? तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या बरोबर तोडून बोलता, प्रत्येक क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीमध्ये वाद घालता. मी कामं करून बाहेर गेले थोड्या वेळ तरी पण तुम्ही थोड्या थोड्या याच्यावरून लगेच घरामध्ये भांडणं चालू करता. काय झालंय तुम्हाला? नवीन नवीन तर तुम्ही असं वागत नव्हते माझ्याशी. मला कोणतं काम करायचं म्हटलं तरी मला साधा हात सुद्धा लावून देत नव्हत्या. मग आता काय झाले? हे बघ, तेव्हा तू नवीन नवीन होती. आता तुला मी किती दिवस खपवून घ्यायचं, किती दिवस मी तुझी कामं करत राहायचं? मला पण काही आहे का नाही? मी आली तशी ह्या घरात काय हो कामच करते. जाऊबाई, मी तुम्हाला एकदम माझ्या मोठी बहिणीसारखं समजते आणि तुम्ही माझ्या संग क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीत वाद घालता. असं नका ना करत जाऊ. हे बघ, मी काय तुझी मोठी बहीण काय नाही, मी तुझी मोठी जाऊ आहे. आणि त्यामुळं तू छोटी असल्यामुळं सगळी कामं करून घ्यायची तुझी. कळलं का? मला सांगू नको काही. बरं ताई, एक काम करा, तुम्ही ना उद्यापासून ना लवकर उठूच नका. मी उद्यापासून लवकर उठून सगळं आवरते. मग तर ठीक. मग तर माझ्याशी नीट बोलताना तुम्हाला कसलंच काम पडून देत नाही. मी आता सगळं मी आवरते. मग तर चालेल ना. आता कसं बरोबर बोलली तू?